मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, कारण जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन एका प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि या प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई काय होणार याकडे लक्ष आहे. पुण्यात पोलिसांनी उकळली खंडणी, गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी. दामिनी पथकातील रील स्टार अडकली. पुण्याच्या दामिनी पथकातील ही आहे सोनाली हिंगे. सोशल मीडियावरती रील स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पण या रील मधील अजीब दास्तां है ये या गाण्याप्रमाणेच तिच्या आयुष्यात हे वळण आलंय. सोशल मीडियावरती प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सोनाली हिंगेचा खरा चेहरा जगासमोर आलाय. जनतेच्या रक्षणासाठी शपथ घेतलेल्या सोनालीने खंडणी उकळली आहे. पण या गुन्ह्यात सोनाली हिंगे एकटीच नाहीये, तर पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि सुदाम तायडे हे दोघेही सहभागी आहेत. अजित बडे हा सायबर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. सोनाली हिंगे दामिनी पथकात मार्शल, तर सुदाम तायडे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला या आरोपींनी टार्गेट केलं होतं. पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी बडे, तायडे आणि हिंगे यांनी दिली होती. आरोपींच्या धमकीला घाबरून त्या महिला प्राचार्यांनी टप्प्याटप्प्याने 7 लाख रुपये दिले. एका पोक्सोच्या प्रकरणामध्ये प्राचार्याला तुला आरोपी करू नये म्हणून 7 लाख रुपये दे असं म्हणून त्याच्याकडून ही 7 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आलेली होती. यात रील स्टार सोनाली हिंगे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचंही नाव येते. त्याच्यामुळे आता पुणे पोलिसांच्या एकूण प्रतिमेला धक्का बसू नये म्हणून आयुक्त अमितेश कुमार यांनी या तिन्ही पोलिसांवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या खंडणी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनीच खंडणी उकळल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी. यानंतर